माय बापा हो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राखरांगोळी झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटलं होऊ द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन घ्यायचं होतं. मी जर आझाद मैदानाला होतो तर, आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटरवर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला पठ्य तुझं झोपलेला, आम्हाला काय टेन्शन नाही. आणि अशी अवलाद आहे, मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्यात, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वेने यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. एका बोमाला चालू काही झालं, माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा, गोंधळ गडबड नाही, गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? पुढे आपले अधिकृत आहे ना, अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताल यायची गरज नाही. इथं पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली. बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग जवळ 5-5 किलोमीटरवर, 10-20 किलोमीटरवर नाही झालं तर 30 किलोमीटर बस का, 2 किलोमीटर फक्त. बाबा साहेबांनी बरं वाशी हा अरे वाशी जाऊन झोपा. काही जण सकाळी आहो जमन ना, काही जण वाशी झोपा सकाळी निघाले तिकडे रेल्वे खाल्लं. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झाले 10ला, मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आज बोलणं समजू नाही. आपलं काम होतं, सरकारने सहकार्य नाही केलं मुंबईचे आमदार, आणि या बादर पठ्याने करून दाखवले मराठ्याचा पोर आहे. आता त्यांनी सहकार्य केलं, आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे, अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं, पार्किंग साहेब पुढे. पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले ते बाजून घेमत होतो तर ते उभा करून पुढे गेला, आणि आता पार्किंग विचारतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आडमुठ्या शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं. त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, मी आहे ना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.